अरे यार किती ऊन आहे इथे इथे कुठे सावली सुद्धा दिसत नाहीये. मी एका झाडाखाली जाऊन बसते. इथे थोडी सावली दिसते, इथेच आता अभ्यासाला बसते. ए श्रुती, कोण आहे? अगं मागे वळून बघ. मी झाड बोलते. काय झाड? हो मी झाड बोलते. तू काय करत होती ग? मी मगापासून तुला बघत आहे. कशाचं इतकं निरीक्षण करत होती? मी तुला मगापासून बघत आहे. काय नाही, वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे, मी त्याचाच अभ्यास करत होते. हो, आता वार्षिक परीक्षा आलेली आहे ना, तू मग अभ्यास कर. कसा करू अभ्यास? बाहेर गेले तर बाहेर खूप ऊन आहे, इथे एकही झाड नाही आणि इथे आतमध्ये आहे एक झाड. इथे पहिला आम्ही जेवायला खेळायला यायचो, इथे पहिली खूप झाडे होती, पण आता इथे एकच झाड उरलं. आता कसा अभ्यास करू? सांग बरं, हे कोणामुळे झाले असेल? कोणामुळे? तू ऐक आता माझं, मी तुला सांगते. हे सर्व माणसामुळे झाले आहे. हे कसं काय? कारण माणसे झाडे तोडते, मग तुला झाडाची सावली कशी भेटणार? झाडाला हे सुद्धा माहित नाही, ते झाडाला कापते व स्वतःचे जीवनही कमी करते. ते कसं काय? ऐक, कारण जेव्हा माणूस आम्हाला तोडते तेव्हा ते आम्हाला तोडते कारण आम्ही तुम्हाला फळे देतो, फुले देतो, सावली देतो, पण माणूस आम्हाला तोडते. आणि एक अशी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जी एक क्षणही नसेल तर तुम्ही इकडे एक क्षणही जगू शकणार नाही, ते आहे ऑक्सिजन. आणि जर तुम्ही ऑक्सिजनलाही कमी करत असेल तर तुम्ही कसे जगणार? बरोबर आहे, हे आम्हाला शाळेत शिकवतात. हो, मी पण खरंच बोले. गोड गोड फळं चाखतेस बरं, गोड गोड फळं चाखतेस बरं, गरज संपली की मारतेस बरं. अशी परिस्थिती झाली आहे आता. आम्ही तुम्हाला प्रदूषणापासून वाचवतो. एक प्रदूषण आहे जे तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. कोणते प्रदूषण? आता मी तुला सांगते, नीट कान उघडून ऐक. एक प्रदूषण आहे, ते प्रदूषण आहे तापमान वाढीचे प्रदूषण. हे जर आम्ही नियंत्रित करू नाही शकत तर तुम्ही वाचले नसते, पण हे आम्ही नियंत्रित करू शकतो, म्हणून आम्ही तुम्हाला वाचवतो. तुम्हाला माहित आहे, जर तुमच्या घरा बाजूला 10 झाडे असतील तर तुम्हाला ती 10 झाडे 7 वर्षाचे आयुष्य देऊ शकते. तुम्ही असे करता, एक झाड तोडले तर त्या ऐवजी तुम्ही 3 झाडे लावत नाही, 3 झाड तोडले त्या ऐवजी 1 झाडे लावत नाही, आणि झाड 1 वर्षात 20 टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेते व तुम्हाला ऑक्सिजन सोडते. ए श्रुती, तुला माहित आहे का? काय? आम्हाला पृथ्वीचे फुफ्फुस असेही म्हणतात. तुम्ही जो श्वास घेता तो आम्ही तुम्हाला देतो व जो कार्बन डायऑक्साइड तुम्ही बाहेर काढता तो आम्ही शोषून घेतो. हो, आम्हाला आमची चूक समजली, आम्हाला माफ करा. आता तुम्ही काय कराल? आम्ही झाडे लावू. फक्त झाडे लावणार का? नाही, त्यांना पाणी घालू, त्यांची निगा राखू व ते वाढवू. हो श्रुती, कर आता तू तुझा अभ्यास. हो, करते मी माझा अभ्यास. समजलं का तुम्हाला? होय होय, तुम्हाला सांगते. आता तुम्हाला समजले तर उठा आणि प्रत्येकाने एक एक झाड लावा.